कार आज आपल्यासोबत मराठा आंदोलनामध्ये ज्यांचा मोठा सहभाग लाभलेला आहे असे योगेशजी तोडकर आहेत. त्यांच्यासोबत प्रमोद खांडगे पाटील हे देखील आहेत. आपण त्यांच्यासोबत जुन्नर विधानसभेबाबत थोडी चर्चा करणार आहोत. नमस्कार योगीजी. नमस्कार. असं समजतं आहे की जरांगे पाटलांकडून मराठा समाजाकडून आपल्याला उमेदवारी भेटणार आहे. यामागची नेमकी सत्यता काय? मराठा क्रांतीसूर्य माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक दिवस आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलनं करत आहोत. आणि आंदोलनं करत असताना माननीय मनोज जरांगे पाटील यांच्याशी आमचा नेहमीच जवळीक राहिलेला आहे. आणि माननीय मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या वेळेसच निवडणूक लढवावा अशा अनेक मराठा समाजातील समन्वयक असतील कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. आणि जुन्नर तालुक्यातून मराठा समाजाचं जे आंदोलनाची दिशा ठरवण्याचं काम आम्ही केलं होतं. मग नारायणगाव एस टी स्टँड या ठिकाणी आम्ही साखळी उपोषण केलं. त्यामध्ये आमच्या समेत माऊली शेठ असतील, त्याचप्रमाणे प्रमोदजी होते, अनिल गावडे होते, अनेक सचिनजी थोरवे आहेत. सर्वच जण आम्ही एकत्र येऊन त्या ठिकाणी आंदोलन केलं. परंतु हे आंदोलन पुढं कंटिन्यू करण्याचं काम आम्ही केलं. त्यामध्ये आमच्यावर गुन्हे देखील दाखल झाले. अनेक वेळा आम्ही त्या ठिकाणी वेळ देखील दिला, परंतु आंदोलन काय मध्ये सोडलं नाही आणि हे सतत चालूच ठेवलं. पण लोकसभेच्या वेळेस जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली. आम्ही शांत राहिलो आणि विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी आम्हाला सांगितलं. तर त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं आपल्याला विधानसभेची निवडणूक लढायची आहे, आपण त्या दृष्टीने प्रयत्न करावा. आणि आम्ही त्या दृष्टीने जुन्नर तालुक्यामध्ये गेली 6 महिने विधानसभेच्या निमित्ताने मी सर्व आमच्या मराठा समाजाचे जे समन्वयक होते, आंदोलक होते, आंदोलकांना विचारलं आपल्याला जर निवडणूक लढवायची असेल तर आपल्यातून कुणी तयार आहे का? कारण जरांगे पाटलांचा शब्द हा आपल्यासाठी अंतिम असतो. जरांगे पाटलांनी सांगितलं तुम्हाला निवडणूक लढवायची तर आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवली. जरांगे पाटलांचं आंदोलन त्या ठिकाणी चालू असताना गुन्हे दाखल होतील याची पर्वा न करता आम्ही आंदोलन केलं. गुन्हे देखील दाखल झाले, परंतु कधीही मागे सरकलो नाही आणि इथून पुढे देखील सरकणार नाही. म्हणून माननीय जरांगे पाटील यांचा आदेश जो असेल त्या आदेशाचं मी पालन करेल. आणि माझं नाव आता आपल्याबरोबर मराठा समाजाचे आमचे सहकारी प्रमोद खांडगे पाटील देखील आहेत, इतरही सहकारी आहेत, ते आपल्याला त्याबाबत सत्यता सांगतीलच. जुन्नर तालुक्यातून सुरुवातीपासूनच माझं नाव माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या यादीला राहिलेलं आहे. तुमच्यासोबत इतर कोणाकोणाची नावं आहेत? सध्या तरी माननीय मनोज जरांगे पाटील यांच्याकडं आम्ही काल आपल्या पुणे जिल्ह्यातलं मराठा समाजाचं जे नेतृत्व पाहतात ते अंकुशराव राक्षे साहेब यांना विचारलं का उमेदवारीबाबत काय आता सध्या काय परिस्थिती आहे. तर त्यांनी सांगितलं तुमचं नाव आघाडीवर आहे, तुमचं नाव यादीला आहे. योगेश भाऊ, तुम्हाला उमेदवारी भेटणं असं तुम्ही म्हणताय, कशा पद्धतीची रणनीती तुम्ही या विधानसभेसाठी आखलेली? विधानसभेच्या निमित्ताने मी गेले अनेक दिवस जुन्नर तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी काम करत असताना अनेक आंदोलने केली आणि आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकऱ्यांशी माझं अतिशय जवळचं नातं आहे आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सतत मी संपर्कात असतो. आणि मराठा समाजातील जे आमचे तरुण बांधव आहेत ते निश्चितपणे एक युवक म्हणून माझ्या पाठीमागे राहतील याबाबत मला कुठलीही शंका नाही. आणि मला त्यांचे सातत्याने फोन मेसेज येत असतात. त्यांनी मला सांगितलेलं आहे आपण निवडणुकीच्या निमित्ताने माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण जर उभं राहिला तर आम्ही मराठा समाज आपल्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू आणि इतरही समाज शेतकरी संघटना म्हणून शेतकऱ्यांचा नेता म्हणून तुमच्याबरोबर इतरही समाज राहील अशी आता मला जनतेने त्या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. परंतु ह्या पुढील काळात आपण निवडणुकीच्या माध्यमातून जसं जसं पुढे जाऊ तसा कसा पाठिंबा आपल्याला राहतोय हे निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे. परंतु निवडणूक लढवत असताना फक्त जिंकून येणे हा उद्देश माझा नाही. निवडणुकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा समाजाचे प्रश्न, आज मराठा समाजातील मुलांना गुणवत्ता असून देखील त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही, गुणवत्ता असून देखील मराठा समाजातील मुलांना त्या ठिकाणी शिक्षण मिळत नाही. आज शेतकऱ्याची परिस्थिती काय, शेतमालाला बाजारभाव नाही, शेती पिकवत असताना औषधाचे रेट वाढले, खतं औषधं असतील, मजुरांची मजुरी वाढली, परंतु शेतमालाचा बाजारभाव वाढला नाही. या विरोधात सरकारची जी धोरणं आहेत, सरकारचे जे कायदे आहेत त्यात बदल करावा म्हणून आपण या निवडणुकीच्या निमित्ताने माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आणि शेतकरी यांना न्याय देण्याच्या दृष्टीने ही निवडणूक लढवत आहोत. योगेश भाऊ, मध्ये तुम्ही सोयाबीन खरेदी विरुद्धचं एक आंदोलन केलं, त्या आंदोलनाला कितपत यश आले? सोयाबीन शासनाचं जी FRP आहे ती आहे 4,892 रुपये आणि त्या विरोधात आम्ही आंदोलनं केली. तर आता आम्ही बाजार समितीला निवेदन देखील दिलं आहे की येत्या 4 ते 5 दिवसामध्ये त्या ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र चालू होणार आहे आणि FRPनुसार त्याची खरेदी केली जाईल आणि शेतकऱ्यांना त्याचं अनुदान मिळेल. निश्चितपणे त्या आंदोलनाला यश देखील मिळालं आहे. वडद धरणावर देखील आम्ही वडद उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळावी म्हणून आंदोलन केलं. जे अगोदर देखील अनेकांनी आंदोलन केलं. निश्चितपणे आम्ही त्याचं श्रेय पूर्ण आम्ही घेणार नाही.
परंतु आम्ही त्या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करू असा इशारा दिल्यानंतर आमच्या वतीने प्रमोदजी खानगे पाटील हे पुण्याला सिंचन भवनला त्या ठिकाणी मिटिंगला गेले होते. त्या ठिकाणी मंजुरी देखील झालेली आहे आणि भविष्यात तो देखील प्रश्न मार्गी लागणार आहे. असे अनेक आंदोलन आपण शेतकऱ्यांसाठी केले आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय देखील मिळाला आहे. तुम्ही म्हणताय मनोज जरांगे पाटलांकडून तुम्हाला उमेदवारी भेटणार आहे, तर त्याची अधिकृत घोषणा कधी होणार? माननीय मनोज जरांगे पाटील यांनी आत्ताच एक निर्णय घेतला की आपल्याला निवडणूक लढायची आणि जुन्नर तालुक्यातून सर्वात आघाडीवर हे माझं नाव राहिलेलं आहे आणि येथे एक 5-6 दिवसामध्ये माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या अधिकृत आपल्याला ती उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. धन्यवाद. वेळात वेळ काढून आपल्या शिवशासन या यूट्यूब चॅनलला आपण माहिती दिलीत त्याबद्दल मी चॅनलच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण मला या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेशी संपर्क करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या चॅनलचं देखील मनापासून आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद.